आजकाल महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हवामानाचा मूड पूर्णपणे बदलला आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार वारे, गडगडाट आणि पावसामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे। मुंबई आणि कोकण पट्टासारख्या भागात अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांना इकडे तिकडे धाव घ्यावी लागत आहे। गेल्या आठवड्यातील तीव्र उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, परंतु या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। भारतीय हवामान विभागाच्या मते गेल्या 24 तासात राज्यात हलक्या ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। ढगांच्या दाट उपस्थितीमुळे तापमानात 6 ते 7 अंशांनी घट झाली आहे। त्याचा परिणाम मुंबई आणि ठाणेसारख्या शहरी भागात स्पष्टपणे दिसून आला। तज्ज्ञांच्या मते या अचानक ऋतू बदलाचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो। लोकांना सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या समस्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे। हवामान खात्याने म्हटले आहे की ईशान्य अरबी समुद्रावर तयार झालेले चक्राकार वातावरण आणि मध्य प्रदेश ते दक्षिण कोकणपर्यंतचे सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र या बदलामागे आहे। यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। 8 मे रोजी रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकरा, गडकोट, चंद्रपूर, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्हे 9 मे रोजी अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नंदुरबारमध्ये पिवळा अलर्ट असेल। 10 मे रोजी संपूर्ण विदर्भ तसेच नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट कायम राहील। 11 मे रोजी नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।